मंडळी, प्रेमाच्या रणांगणात आजचा सर्वात मोठा स्फोट. पार्थ काव्याच्या नात्यातला तो क्षण जेव्हा एक फोन कॉल आणि घटस्फोट हा शब्द सगळं आयुष्य उलथून टाकतो. पुढे काय होणार बघा. पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता चालू होतोय आजचा भावनांनी भारलेला धडाकेबाज भाग. मंडळी, संध्याकाळची शांत वेळ. पार्थ अभ्यासाच्या खोलीत बसलेला. टेबलावर काव्याचा फोटो आणि चेहऱ्यावर हलकं हसू. अचानक फोन वाजतो आणि पार्थची नजर बदलते. काव्या मागून येतेच काय की वातावरणात एकदम तणाव पसरतो. काव्या हलक्या आवाजात विचारते, फोन कोणाचा होता देशमुख? पार्थ सगळं हलकं करण्यासाठी जरा मस्करीत, तुमच्या सवतीचा. काव्याचा चेहरा ताबडतोब बदलतो. काय हो, असं मजाक करता? मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. ती रागात वळते, पण मंडळी, पार्थ तिला ताबडतोब थांबवतो. काव्या, थांबा ना 2 मिनिटं. काव्या वळते, पण आता तिच्यात राग, दुःख, थोडं प्रेम सगळंच मिसळलेलं. पार्थ शांतपणे म्हणतो, काव्या, फोन काउन्सिलरचा होता आणि मी त्यांना सांगितलं की आपण आता भेटायला येणार नाही. धाडकन. हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती थरथरून म्हणते, का नाही? आपण जायला हवं होतं ना? त्यांनी बोलावलंय म्हटल्यावर. तिचा आवाज भावनेने तुटतो. पार्थ तिच्याकडे पाहत अजून कठोरपणे, तुमची एक्झाम महत्वाची आहे. आता भेटी नाहीत. काव्याला हे सहनच होत नाही. ती रडवेल्या आवाजात, हे काय आहे? असं कसं करता तुम्ही? पण मंडळी, आता येतो आजचा सर्वात मोठा स्फोट. पार्थ काव्याच्या डोळ्यात डोळे रोखून विचारतो, काव्या, तुम्हाला खरंच घटस्फोट हवा आहे का? वातावरणात धडधड, ताण, शांतता सगळंच एकत्र. काव्या थिजून जाते. तिच्या डोळ्यात पाणी, तिच्या मनात गोंधळ. ती एक शब्दही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे पाहते आणि आपण प्रेक्षक मनात 1000 प्रश्न घेऊन बसतो. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? काव्या खरंच दूर जाऊ पाहतेय की अजूनही तिच्या मनात पार्थसाठी खोलवर प्रेम उकळतंय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा भाग तर अजून धडाकेबाज. चुकवू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.